आजच्याच दिवशी 1689 साली मराठा साम्राज्याच्याच नव्हे तर माणुसकीच्या आणि पराक्रमाच्या साम्राज्याचा सूर्य म्हणून ज्यांची ओळख होती त्या छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचे सल्लागार कवी कलश यांना मुघल सरदार मुबारक खान यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे कप्त्याने कैद केले होते. औरंगजेबाने संभाजी महाराजांना कप्ताने पकडण्यासाठी सुद्धा तब्बल 80,000ची फौज पाठवली होती. संभाजी महाराजांना परकीयांनी नाही तर स्वकीयांनी घात करून पकडून दिले. हा एवढा गद्दार आणि एवढा फितुरीचा इतिहास सुद्धा आपल्या मातीचा आहे. आणि विशेष म्हणजे संभाजी महाराजांच्या घटनेबद्दल इंग्रजी इतिहास सापडत नाही, तो जाळून टाकण्यात आला. पोर्तुगीजांचा आणि वेंगुर्ल्याच्या डचांचा इतिहासही सापडत नाही. आणि एवढंच नाही तर या घटनेबद्दल औरंगजेबाचा इतिहासही सापडत नाही. फक्त याबद्दल एकमेव उरलेला पुरावा आहे, तो म्हणजे पॉंडिचेरीचा गव्हर्नर असलेला मॉर्टी इथे सध्या उपलब्ध आहे. आणि तो जो आहे तो मुघलांच्याच नव्हे तर मराठ्यांच्या हालचालीवर मार्टिन लक्ष ठेवून होता. त्याने आपल्या मेमोअर्स मध्ये महाराजांच्या अटकेच्या वेळी झालेल्या संघर्षाचा आणि कैदेचा प्रसंग लिहिला आहे. त्यात मार्टिन स्पष्टपणे म्हणतो की संभाजी महाराजांना त्यांच्या ब्राह्मण सहकारकुनाने पकडून दिले. त्याचे औरंगजेबाशी अगोदरच सूत जुळलेले होते. आणि त्यापुढे आपण बघितलं तर संगमेश्वर जिथे महाराजांना पकडलं गेलं ते संगमेश्वर अनाजी दत्तो याच्या कुलकर्णी वतनाचं गाव होतं. त्या संपूर्ण परिसरात त्याला मानणारी लोक होती. त्यामुळेच आजचा दिवस इतिहासामध्ये फितुरीचा दिवस म्हणून देखील ओळखला जाईल. विनम्र अभिवादन.